नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएस बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ठाकरे सेनेत घेण्याबाबत ठाकरेंचे नेते चंद्रकांत खैरेंचा विरोध कायम। तर हा पक्षप्रमुखांचा निर्णय असल्याचं अंबादास दानवे यांचं स्पष्टीकरण। हर्षवर्धन जाधवांवरून खलबते कायम। आता बघूया सविस्तर बातम्या। 2019 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन खासदारकीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात अपक्ष उभे राहणारे हर्षवर्धन जाधव हे आता अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने शिवसेना उद्धव ठाकरे गटात जातील असं स्पष्टीकरण नेते अंबादास दानवे यांनी केलंय। तुमचा एक अंतर्गत प्रश्न आहे। हर्षवर्धन जाधवांना तुम्ही शिवसेनेत तुमच्या पक्षात घ्यायचं ठरवलेलं दिसतंय, तुम्ही भेट घेतली, पण त्याच्यावर खैरे यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी संताप पण प्रचंड व्यक्त केलेला आहे। मला असं वाटतं मी माझ्या मनाने कोणत्याही गोष्टी करत नाही। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने त्या गोष्टी होत असतात। मी काही पक्षातला अधिकारी नाही, कोणाला घ्यायचं कोणाला काढायचं। मी पक्षातला एक शिवसैनिक आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश त्यांनी जसा दिला तसं अंमलबजावणी करणं एवढंच माझं कर्तव्य, ते मी करतो। खैरे असं म्हणाले की मी पक्षात त्याला यूज देत नाही म्हणून। हर्षवर्धन जाधव आणि उद्धवजी भेटले ना काल मातोश्रीवर, हे तर सत्य आहे। काय चर्चा झाली ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी हर्षवर्धन जाधवांनाच माहिती, मी काय त्याच्यावर बोलणं काय योग्य नाही। पण त्यामुळे तुमच्या दोघातला आता वाद आणखी पुन्हा आलेला वाद नाही। खैरे साहेबांना त्यांचं मत मागण्याचा अधिकार आहे, त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु मला असं वाटतं खैरे साहेबांच्या मतापेक्षा उद्धवजींचा विचार माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात मतमतांतर आहेत, तुमचा काय अंदाज असतं ना? आता मतांतर असं सगळ्याच एकमत थोडी होत असतं, सगळ्यांचं एका पक्षात एकमत नसतं तर सगळ्या पक्षात थोडी एकमत होणार आहे। मतमतांतर असणं काही फार वाईट, याच्यातला काय भाग नाही, लोकशाहीचा तो एक भाग आहे। कधीपर्यंत होतील काय वाटतं तुम्हाला? काय निवडणुका ज्या लांबणीवर चालल्या होणार ना, जानेवारीत व्हावा, करावंच लागणार सगळ्या निवडणुका। हर्षवर्धन जाधव हे आता अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने शिवसेना उद्धव ठाकरे गटात जातील अशा चर्चा सुरू आहे। यातच पक्षातील वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी जाधव यांचा पक्ष प्रवेशाला विरोध केला आहे। त्यामुळे आता दानवे विरुद्ध खैरे अशी चर्चा पुन्हा एकदा होताना दिसत आहे। नाही, ते मॅटर संपलं, कालच संपलं। नाही, कालच संपलं। नाही, पक्षात आले का? पक्षात घेतलेलं नाही। उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यांनी? माहित नाही मला, त्यांना माहित असं। हे त्यांच्या घरी जाऊन त्यांचं नाही, घरी घरी नाही गेलो मी कोणाच्या। येणार तुमच्यासोबत? नाही, ते येणार नाहीये, ते त्यांचं मॅटर एंड झाला। पहिली गोष्ट, पण मी घरी नाही गेलो कोणाच्या, त्यामुळे म्हणून आता तो ते मॅटर ते एंड झाला। बोला आता दुसरं बोला। एंड झालं सांगितलं, आता कशाला विचारतो? आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना वेतन कपातच नव्हे तर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत भम यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। शिक्षकांवरती नाही असे आरोप केल्याने पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। शिक्षक जवळपास 70% शिक्षक लाडावलेले आहेत। त्यांनी जो आज संप केलेला आहे, त्यांची फक्त वेतन कपात नाही, त्यांना सस्पेन्शनच्या ऑर्डर, कारण की मागचा रेकॉर्ड त्यांचा तसाच आहे। ते संप करणं म्हणजे आम्ही पूर्ण राज्याच्या पिढ्यांशी, लहान पालकांशी शिक्षण देणार नाही, त्यांच्या पिढ्याशी आम्ही खेळू आणि आम्हाला त्याची परवानगी द्या। काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही जे शिकवता त्याच्याच परीक्षा घेऊ लागलो ना। या परीक्षा ठेवा हिंमत, डुप्लिकेट डिग्र्या घेऊन, डुप्लिकेट शालार तायडी लावून कोट्यवधी रुपये, अरबो रुपये कमवायचे, आणि ही हिंमत फक्त काही यातले जे आमदार असतात, जे यांना बगैर कामाचा खोटा सपोर्ट करतात, त्यांच्या बळावर हे सर्व करतात। मी माननीय शिक्षण मंत्री महोदयांना आजच पत्र लिहितोय, बिलकुल नाही, यांचे नुसते आजची वेतन कपात नाही करायची, यांना सस्पेन्शनच्या ऑर्डर काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली पाहिजे।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षिका, मुख्य अंगणवाडी सेविका यांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने 1 दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करून नर्सर म्हणजेच संगोपन ॲप्लिकेशन बाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात 4 डिसेंबर रोजी 1 दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यरत सर्व मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचं नेचर ॲप्लिकेशन बाबतचं प्रशिक्षण घेण्यात आलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मंगल पांचाळ यांनी या प्रशिक्षणात मार्गदर्शन केलं. प्रशिक्षण कार्यक्रमाला सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण प्रकल्प कार्यरत सर्व बालविकास नागरिक प्रकल्प अधिकारी, कार्यरत सर्व विस्तार अधिकारी, सांख्यिकी उपस्थित होते. प्रशिक्षणात नोडल अधिकारी गोविंद अंधारे, बालविकास प्रकल्प अधिकारी गंगापूर 1 यांनी नर्चर अर्थात संगोपन ॲप्लिकेशन ॲप, डॅशबोर्ड, NRC, UTC याबाबत सखोल मार्गदर्शन केलं. तसेच भविष्यात कुपोषणाबाबत मुख्य सेविकामार्फत कुपोषण मुक्त महाराष्ट्र करण्यासंदर्भात सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें. साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें. रुको, सोचो और एक्शन लो. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का?
शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्याध, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. जिथे शब्द संपतात तिथे कलेची सुरुवात होते. याच उक्तीवरती पायोनियर सेकंडरी स्कूलमध्ये इयत्ता 9वी मधील विद्यार्थ्यांनी स्वविकास व कलारस्वाद या विषयाअंतर्गत दगडावरती आणि साबणावरती विविध कलाकृती साकारून उपस्थितांची दाद मिळवली आहे. योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित पायोनियर सेकंडरी स्कूलमध्ये इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमात स्वविकास व कलारसास्वाद समाविष्ट करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे होय. या विषयामुळे विद्यार्थ्यांची संवेदनशीलता वाढीस लागते, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीला वाव मिळतो. तसेच कलाकृती पाहिल्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, तसेच तार्किक विचार आणि विश्लेषण करण्याची आवड निर्माण होते. कलारस्वाद म्हणजे केवळ कलाकृती पाहणं किंवा ऐकणं नव्हे, तर त्यामागील कलाकाराच्या दृष्टिकोन, भावना व तंत्र समजून घेऊन त्या कलेचा सखोल आनंद घेणं आणि त्याचं कौतुक करणं होय. विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता, आवडीनिवडी, कमतरता ओळखता येते, तसेच कलेची जाण, कला समजून घेण्याची आणि अनुभवण्याची क्षमता वाढीस लागते. कलारसस्वादामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या भावना आणि विचार व्यक्त करण्याची नवीन मार्ग मिळतात. सभोवतालच्या निसर्गात, वस्तूंमध्ये आणि मानवी जीवनातील सौंदर्य शोधण्याची सवय लागते. थोडक्यात सांगायचं झाल्यास कलारसस्वाद विषयामुळे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध दृष्टीने पाहण्यास शिकतात. अशा वेळी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाल्याचं चित्र समोर येतं. 29 नोव्हेंबर शनिवार रोजी विद्यार्थ्यांनी स्वविकास व कलारस्वाद विषयाअंतर्गत विविध कलाकृती सादर केल्या. त्यामध्ये वारली पेंटिंग, दगडावरती व साबणीवरती कलाकृती साकारल्या. वरील उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा मानवतकर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं व पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. उपक्रम पूर्ण करून घेण्यासाठी शिक्षिका आशा मालते यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. सुखना नदीमध्ये कंपन्यासह ड्रेनेजचं दुर्गंधीयुक्त पाणी तातडीने बंद करा, असे आदेश शनिवारी महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे आणि मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांना दिले आहेत. त्यासोबतच नदीकाठावरती बसवण्यात येणाऱ्या दगडांच्या पिचिंग बाबतही त्यांनी काही सूचना केल्या आहेत. महापालिकेने खाम नदीनंतर आता सुखना नदीच्या पुनर्जीवन मोहीम सुरू केली आहे. यात नदीपत्रावरती दगड बसवून आकर्षक लुक देण्यात येत आहे. रुंदीकरण आणि ब्ल्यू रेड लाईन निश्चित केली जात आहे. शहरातील नद्या प्रदूषण मुक्त करण्यावरती प्रशासक जी श्रीकांत यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत खाम नदीनंतर सुखना नदी पुनर्जीवन काम महापालिकेने आता हाती घेतलंय. या कामाची शनिवारी त्यांनी पाहणी केली. प्रशासकांनी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केला, परंतु नदीपात्रात येणारे दुर्गंधी
दुर्गंधीयुक्त घाण या पाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नदीत येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नदी पुनर्जीवनाच्या मूळ उद्देशाला बाधा येत आहे, हे त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे यांना महत्त्वाचे निर्देश देत नदीतील येणारे दूषित पाणी तातडीने थांबवण्याचे सांगितले. यावेळी नदीकाठी उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधून झालेल्या कामासंदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, तेव्हा प्रत्येकाने समाधान व्यक्त केलं. यावेळी सुखना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प विशेष कार्यकारी अधिकारी जयवंत कुलकर्णी, परिसरातील आत्माराम दहीहंडे पाटील, रेखाबाई जाधव, रामकुवर रवे, सुमनबाई घोडके हे नागरिक उपस्थित होते. प्रशासकांनी खाम नदीप्रमाणे सुखना नदी येथील दुर्गंधीयुक्त करण्यावरती प्रशासक जी श्रीकांत यांनी भर दिलाय. शनिवारी त्यांनी या नदीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर नदीच्या काठावरती दगड बसवण्याचं कामात त्यांनी हातभार लावून स्वतः श्रमदान केलं. तसेच नागरिकांनी हे श्रमदान करावं असं त्यांनी आवाहन केलं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घेण्यात आलाय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथे आयोजित रक्तदान शिबिर तसेच फेस ऑफ आंबेडकर राईट मुवमेंटच्या वतीने आयोजित गरजू विद्यार्थ्यांना एक वही एक पेन या उपक्रमास आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांचं जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे देखील अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी माजी सभापती रामदास पालोदकर, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख जावेद, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर गवळी, सखाराम अहिरे, शिवा टोंगपे, जगन्नाथ कुदळ, फहीम पठाण, राजेंद्र साठे, जगन्नाथ कुदळ, कुणाल सहारे, विशाल जाधव, संजय डमाळे, जगदीश बेदवे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 17व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम शनिवार रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 17व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आम्ही विधिमंडळ मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे. केंद्र सरकारने हे वर्ष 75वं राज्य घटनेचं वर्ष म्हणून देखील सगळीकडे केलं जातं आहे आणि संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचंड असं योगदान होतं आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, त्यांचे विचार याचं संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आज नागपूरला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जसे दीक्षाभूमीवरती हजारो लोक आहेत, तसंच आज मुंबईमधल्या चैत्यभूमीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आंबेडकर जनतेचा जनसागर उसळलेला आहे. त्यांची सगळी व्यवस्था ही BMCने केलेली आहे आणि राज्य सरकारच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अन्य मान्यवरांनी त्या ठिकाणी जाऊन वंदन केलेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या वर्षापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण नूतनीकरण त्यांच्या स्थळाचं होईल असं देखील सरकारने जाहीर केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही गेल्या अधिवेशनामध्ये राज्यघटनेवर खास चर्चा घेतली होती. विधिमंडळाच्या वतीने विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नम्रतापूर्वक अभिवादन करते आणि सर्व स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून देऊन हिंदू कोड बिलासाठी त्यांनी जे काम केलं त्यामुळे भारतातल्या स्त्रिया आणि संपूर्ण भारतीय समाज त्यांना भारतरत्न म्हणून जे म्हणतो ते सर्वांचे नेते आहेत, हीच आमची त्याच्या मागची भूमिका आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ठाकरे सेनेत घेण्याबाबत ठाकरेंचे नेते चंद्रकांत खैरेंचा विरोध कायम.
तर हा पक्षप्रमुखांचा निर्णय असल्याचं अंबादास दानवे यांचं स्पष्टीकरण. हर्षवर्धन जाधवांवरून खलबते कायम. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र EDN न्यूज.